जाऊ देवाच्या गावा घेऊ तेथे सुखावा तेथे सुखावा घेऊ तेथे सुखावा तेथे सुखावा घेऊ तेथे जाऊ देवाच्या गावा घेऊ तेथे सुखावा तेथे सुखावा घेऊ तेथे जाऊ देवाच्या गावा घेऊ तेथे सुखावा तेथे सुखावा हाय दादा काय म्हणते का सुरुवातीला एक दोन वेळा तुम्ही म्हणू लागायचं मला आय ममता ठेवून घरदारी 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 वाया काजाची वाहेली वाया काजाची वाहेली ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी वाया काजाची वाहेली वाया काजाची वाहेली ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी संत म्हणतात ममता घरात ठेवून कशाला बाहेर जातोस तीर्थाला घरात ममता ठेवतोस आणि बाहेर जातोस ते वायाच सगळं आहे आधी ममत्व जाणारे आधी ममत्व जाणारे पाठी अभिमाना खंडावे पाठी अभिमाना खंडावे ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी माया काजाची वाहेली माया काजाची वाहेली ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी ममता सांडी वागे पुढे ममता सांडी वागे पुढे मोक्ष सुख सहज घडे मोक्ष सुख सहज घडे ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी वाया काजाची वाहेली वाया काजाची वाहेली ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी ममता घेऊन घरदारी संत काय म्हणतात ममता ठेवून या घरी वाया काजाशी बाहेरी एक वेळा संत तुकाराम महाराज
फिरत येत होते घरी. रस्त्याला ते एका शेतकऱ्याचा ऊसाचा फड होता आणि त्याला मोडणी आली होती. त्या शेतकऱ्यानं तुकाराम महाराजांना बघितलं आणि शेतकरी म्हणतोय तुकाराम महाराजांना, महाराज महाराज थांबा थांबा. महाराज आपल्या नादामध्ये होते. महाराज थांबा, मी बोलवतोय. शेतकरी पळत गेला आणि तुकाराम महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. महाराज, तुम्ही माझ्या शेताजवळ निघालाय, माझ्या ऊसाला तोड आलेली आहे आणि खाण्यासाठी ऊस न्या. महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि तो शेतकरी फडात परत पळत गेला आणि एक मोळी उचलली आणि आणून तुकारामांच्या जवळ दिली. ही न्या, तुमची काशी महाद्या आणि आवली तुमची बायको खाईल, तुम्ही खाशीला, असं सांगितलं शेतकऱ्यानं. तुकाराम महाराजांनी ती मोळी घेऊन येऊ लागले. गाव लागलं. मग गावातील मुलं काय, बाबा मला एक द्या, बाबा मला एक द्या, असं करता करता सगळी मोळी संपली. पण तुकाराम महाराज कोणालाही काय म्हटले नाही. संत काय इथं भजनामध्ये म्हणतात, ममता ठेवून या घरी, वाया का अशी बाहेर ये. आधी ममत्व सांडावे, पाठी अभिमाना खंडावे. तुकाराम महाराज असं म्हटले नाही, माझ्या बायकोला आणि माझ्या मुलासनी दिलेला आहे आणि तुम्हाला मी देत नाही. ज्यावेळी मुलं ओढत होती त्यावेळेला त्यांच्यावर ते रागावले सुद्धा नाहीत. म्हणून संत म्हणतात, आधी ममत्व सांडावे, पाठीमा अभिमाना खंडावे. हे दोन्ही साधलं तुकारामाने. पुढे संत म्हणतात, ममता सांडी वाडे कोडे. आता कसं कोडं वाढलं. तुकाराम महाराज घरी गेले, एकच ऊस त्यांच्या जवळ होता, तोही कणका होता. घरी गेल्यानंतर आवली नाही, तुकाराम मुळे आणि त्याला बघितलं होतं आणि घरी गेली होती. आज माझे मालक महाराज ऊसाची मोळी घेऊन यायला लागल्यात. तिला आनंद झाला होता आणि घरी गेली होती. मुलांना सांगत होती, बाबा ऊस आणाल्यात रे, आता तुम्हाला ऊस खायला मिळतोय. घरात गेल्यानंतर आवलीनं बघितलं तुकाराम महाराजांच्याकडं. तिला क्रोध आवरेना. तुकाराम महाराजांनी तो ऊसाचा कणका आवलीला दिला. त्या आवलीनं तो तसाच फेकून मारला तुकारामांच्या अंगावर. त्याचं 3 कणक झालं. त्यावेळी तुकाराम रागावले नाहीत. ममता सांडी वाडे कोडे. कोडं वाढलं की नाही. ममता सांडली. मोक्ष सुख सहज जोडे. किती साधलं तुकारामाने. ममता सांडी वाडे कोडे, मोक्ष सुख सहज जोडे. तुकाराम रागावले नाही तरी सुद्धा, आवले खरं तू चांगलं केली. तुला काशीला आणि महाद्याला ते घातले 3 कणक झालं. संतांनी सांगितलेलं भजन, त्याने जे सांगितलं ते अनुभवलं, आचरणात आणलं होतं. म्हणून त्या अभंग आहे तो अभंग कधी न भंग होणारा. एका